विष्णू शिंदे सर दोन्ही एवन जोडी आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर होणार आहेत. पुन्हा एकदा भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. इतकं सोपं नाही अंपायरिंग करणं, की दिवसभर उभं राहणं उन्हामध्ये आणि अचूक असे निर्णय देणं. तर खरंच आम्ही त्यांचं देखील विशेष कौतुक करतोय, आभार व्यक्त करतोय. संपूर्ण ओमसा MTC लाईव्ह यांची टीम देखील आमच्यासमोर उपस्थित आहे. रोशनजी फरड आपण पाहतोय टीमचे प्रॉपर रायटर आणि सातत्याने भरपूर चांगला लाईव्ह वाहिनी त्याच्या माध्यमातून होत असते. रोशन फरड असेल, सागरजी फरड, तदनंतर आमचे आयुष आहेत, संस्कार आणि त्यांच्या समवेत आपण पाहिला यश देखील असतात आणि सातत्याने नीरज. संपूर्ण टीम फार मोठी आहे, नाव घेणं शक्य नाही आहे, इतकी मोठी टीम आहे आणि भरपूर चांगलं लाईव्ह थेट प्रेक्षेपण नक्कीच होतं. चला टीम बेलपाडा टीमचे 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. चला 12वा खेळाडू बेलपाडा टीमचा आपण पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. कारण की प्रत्येक संघाला 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये थांबणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. दोन्ही ऑफिशियल अंपायर देखील दाखल होत आहेत. चला 12th मॅन देखील आलेले आहेत बेलपाडा संघाचे. दुपारचं सत्र आपण पाहतोय. खरं अर्थाने एक दमदार अशी स्पर्धा, नामांकित स्पर्धा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. इनान मध्ये दोन्ही संघ खेळतात. एका बाजूला आपटी वरून हा संघ इथे दाखल झालाय, त्यांचं देखील स्वागत. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला बेलपाडा वरून हा संघ इथे दाखल झालाय. बेलपाडाकरांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फार चांगला खेळ दोन्ही संघाचा राहिलाय आणि आज देखील या मध्ये खेळत असताना दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्राइक एंड वरती अनिकेत यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला सुमित. ही जोडी मैदानात 7 मध्ये आणि बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रेम आहेत. मॅचला आपण करतोय सुरुवात. देव्या दोन्ही टीमला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले. स्ट्राइक एंड वरती अनिकेत आहेत आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सुमित ही जोडी आणि बॉलिंग मार्क वरती प्रेम. मॅच ऑन. पहिला बॉल आडवा बॅटने पॉइंट रिझनला बॉल ढकललाय. फक्त दिशा दाखवण्याचे ते काम केलं आणि पहिल्याच बॉल वरती केलाय. भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड सांगत असताना बॅटर अनिकेतचा बॅट मधून आलेला हा चौकार. चौकाराने अकाउंट ओपन केलंय जरूर आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय वैयक्तिक देखील अकाउंट ओपन केलाय, संघाचं देखील खातं खोललंय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग जरूर पाहायला मिळतं. समेत आपण पाहतोय अनिकेत जे बोईर इथे उपस्थित आहेत. त्याच्या माध्यमातून कालपासून स्कोरिंग चांगल्या पद्धतीची होते. फटका चांगला पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवली आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला पॉइंट रिझन मध्ये आणि दुसऱ्या बॉलवरती डीप स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर. अनिकेतचा बॅट मधून आलेला हा बॅक टू बॅक सेकंड इन अ रो चौकार 4. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर आलेले आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती आहेत. 8 ऑन ए बोर्ड. पुन्हा एकदा इथे आपण पाहतो हाफ ट्रॅकर बॉल आहे. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो विकेटचा पतन. धक्का लागत असताना आणि परतावं लागेल अनिकेतला मैदानाचा बाहेर. फलंदाज बाद.
पुढचा बॉल अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केलं होतं. मिसअंडरस्टँडिंग आणि पंचांची आवेश दिशेने येते. परतावर लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना टीम बेलपाडा संघाला फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का लागलाय. आठ धावा फलकावरती आहेत. 8 ऑन अ बोर्ड. राईट हँड विकेट. पुढचा बॉल स्वीट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फिल्डर होतं तिथे आणि चांगला एका हाताने प्रयास केला. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन अ बोर्ड. इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे प्रगती पथावरती आणि शांत संयमेच्या सध्याच्या घडीला मैदानाचा आतमध्ये पाहायला मिळतोय. दुपारचं 17 जानुमान चषक 2026 हे थरार आणि आजचा दुसरा दिवस. एक धमाकेदार अशी स्पर्धा आहे. संपूर्ण आपण जर पाहिलं तर डोकेकरांनी खांद्यावर घेतलेली स्पर्धा, डोक्यावरती घेतलेली स्पर्धा आहे. एक मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा आणि अभिमानाची स्पर्धा. चला थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम्स. वेळ घेऊ नका कारण की भरपूर असे मॅचेस आपल्याला आज कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये आणि वेळेवरती खेळणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिले इथे कंप्लीट झालं आणि 9 धावा फलकावरती आहेत. इकडे देखील आपण पाहतो हाफ ट्रॅकर बॉल होता. पॉइंट रिजन मध्ये ढकललाय. पुन्हा एकदा इथे फक्त क्षेत्ररक्षक राहतील धावत आणि बॉल जाईल सीमारेखा पार. धावा मिळतात 4. चौकार जरूर आला आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन अ बोर्ड. 13 धावा दाफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहेत आणि या 5 ओव्हरची मॅच. अनुषंगाने पाहावं लागेल की ते धावा किती बनतात. पुढचा बॉल आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर आहे डीप मध्ये आणि एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 14 ऑन बोर्ड. आणि आपण जर पाहिलं प्रोजेक्टेड स्कोर 54 या धावसंख्येवरती बनवू शकतो कारण की त्या अनुषंगाने धावा इथे बनतात. अगदी हळूवार पद्धतीने आपल्याला पाहायला जरूर मिळतात. पुढचा बॉल लो फुल टॉस बॉल होता. बाटची लिडिंग एज आणि एक सिंगल नक्कीच इथे मिळतोय. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 15 धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे बोनबोनचे सागर बनता असंच इक्वेशन, असं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलचा खेळ चालू आहे मैदानावरती. आपण पाहतोय धाव फलक आता 15 धावसंख्येवरती थांबलाय. ओव्हर नंबर 2. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे थोडंसं लेझी आणि इकडे या 2 धावा कंप्लीट होतात. लेझी क्रिकेट नक्कीच पाहायला मिळाला. त्याच दरम्यान आपण पाहतोय अपटी बी हा संघ खेळतोय आणि नंदकुमारजी शिशवे साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि भरपूर सारे शुभेच्छा टीम अपटी बी या संघासाठी आलेले आहेत
आणि यात नंदकुमार शिशवे साहेब आपला देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. बरेचसे प्रेक्षक नक्कीच या यूट्यूबच्या वाहिनीने जोडले गेलेत. घर बसल्या देखील आपण आनंद घेतात. त्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 6084 लोकांनी या स्पर्धेला नक्कीच भेट दिली आणि सर्वांचा आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतोय. ओमसा MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही कामगिरी होते आणि मी नेहमीच सातत्याने पाहिलंय बहुचर्चित असलं हे संपूर्ण लाईव्ह. चला वेळ घेऊ नका टीम आपटीबी, भरपूर वेळ तुम्ही घेतात. प्रत्येक ओव्हर टीम मीटिंग नको आहे कुठल्याही प्रकारची. ओव्हर नंबर 2 कंप्लीट जरूर झाली. 18 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 18 धावा धाव फलकावरती ही स्पर्धा आपण अनुभवतोय. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. भरपूर मेहनत संपूर्ण हनुमान क्रिकेट क्लब डोके या संघाने घेतलेली जरूर. त्यामुळे आपण जर पाहिलं आमचे रुपेशजी बोहीर असतील, तदनंतर मंगेशजी बोहीर असतील, तदनंतर आपण पाहिलं कविताजी बोहीर असतील आणि संपूर्ण त्यांची टीम भरपूर मेहनत ते घेत असतात. आणि अनिकेतजी बोहीर देखील अगदी खांद्याला खांदा लावून या स्पर्धेला नक्कीच आढावा देतात. ते देखील साथ त्यांची देत आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती यावेळेस गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोशन आलेले आहेत. बॉल तयार. राईट मोद विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आहे ऑन साईडला. अगदी आपण जर पाहिलं ऑन टोस खेळलेला फटका पाहायला मिळतो आणि या फटक्याचा चटका लागत असताना टीम आपटीबी या संघाला फलंदाज यावेळेस त्याच्या पाठमधून आलेला हा चौकार. बावीस धावा धाव फलकावरती आहे. 22 मॅजिकल इक्वेशन आणि स्कोर कार्ड. नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण तुम्ही पाहतात, अनुभवतात. एक हक्काची स्पर्धा आहे आणि आज भरपूर चांगले संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळाले. मगाशी देखील आपण पाहिलं काय मास तिथे रंगली होती. एका बाजूला जोवेली आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम कासगाव, परंतु जिथे सामना मात्र जिंकला टीम जोवेली या संघानं. तेवीस धावा धाव फलकावरती आहे. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. इकडे आपण पाहतो लाऊड अपील जरूर करण्यात आले, परंतु इथे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची ते सांगता होत असताना मैदानात 7 मध्ये 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 23 धावा धाव फलकावरती. 23 पुढचा बॉल. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय आणि ते बॉलला फेकून दिलाय सीमा रेखावार. शेरन 9+6 म्हणजे टोटल 7 धावा इथे नक्कीच ऍड होतात. विष्णू शिंदे सरांनी नक्कीच इशारा दिलेला आहे यावेळेस 9चा. एक मिनिट मॅच थांबवायचे प्लीज. विष्णू सर एकदा तुम्ही चेक करा प्लीज येऊन. अजून कमिटीचा निर्णय.
9चा कॉल आलाय, जरूर फ्री हिटचा बॉल आहे. आडवा बॅटने फ्री हिटचा फटका होता. कोण सोडेल या फ्री हिटचा बॉलला? स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलला फेकून दिलाय. 1 बाउन्स सीमारेखा पार. धावा मिळतात 4 चौकार. चौतीस धावा फलकावरती आहेत. 34 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. बॉल तयार. राईट मोद विकेट. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे त्याला भेदून बॉल जाईल सीमारेखा पार आणि धावा मिळतात 4 चौकार. 38 धावा फलकावरती. 38 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो 3 प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. गेंदबाज तयार. फिर से एक बार गेंदबाजी के लिए रोशन. स्ट्राइक एंड पे बैटर मैदान के बीच महेश. आखिरी यहाँ पर गेंद. राइट मोद विकेट. हाफ ट्रैकर बॉल की थी यहाँ पर और ये डॉट गेंद. ओव्हर नंबर 3 चा खेळ लगेच समाप्त झाला आणि 38 धावा फलकावरती आहे. बॉल तयार. एकदा बॉलिंग मार्कवरती. प्रेम बॉलिंग मार्कवरती आहे. त्यावेळेस आपण पाहतोय ना ड्रॉ स्वाईल मध्ये फटका खेळला होता. रोशन तिथे होते आणि ते बॉल जाईल सीमारेखा पार. धावा मिळतात 6. षटकार. षटकार जरूर आला आणि या षटकाराच्या मदतीने संजीवनी देण्याचं काम केलंय. स्कोर कार्डला धाव फलक पोहोचेल 44 ऑन ए बोर्ड. 44 धाव फलकावरती आहेत आणि बोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. अचूक स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून होतीये. की आपली स्पर्धा आहे घरची स्पर्धा आणि सर्वांचीच खऱ्या अर्थानं मदत या स्पर्धेला लाभली आहे. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ डोके तदनंतर संपूर्ण जानुमान क्रिकेट संघ डोके यांचं देखील विशेष आभार कौतुक.
बॉल होती यार, पुढचा बॉल प्रेम बॉलिंग मार्कवरती आणि इकडे पण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. चव्वेचाळीसावा धाव फलकावरती आहेत. 44 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 4. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि इकडे पाहावं लागेल फिल्डर जज करतात आणि यस टेकन. धक्का क्रमांक यावीस लागत असताना तिसरा रोहितला परतावं लागेल मैदानाचा बाहेर. विकेटचं पतन, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये राहुल आलेले आहेत नॅट नंबर 5 वरती. चव्वेचाळीसावा धाव फलकावरती आहेत. 44 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. यानंतर आपण तो पाहिला अजूनही 21 षटक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि त्या एका षटकामध्ये किती धावा बनतात कारण की निर्णायक षटक आहे. बॉल तयार, पुनश्च एकदा प्रेम बॉलिंग मार्कवरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल होता, टर्न केलाय, स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फिल्डर आहेत. मिस फील्ड, परंतु प्रोटेक्शन चांगलं होतं. मागे बॅकअप चांगला होता. फिल्डर तिकडे होते आणि इकडे 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. 2 धावा एकवटल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकच सिंगल नक्कीच इथे ऍड करतो आपण आणि सिंगल इथे नक्कीच जाऊन घेतली आहे. पुढचा बॉल आणि इकडे अपील जरूर केली होती परंतु लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 46 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील पाहायला मिळतोय. 46 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. लॉस ऑफ 3 विकेट्स आणि अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. प्रेम बॉलिंग मार्कवरती आहेत. राहुल मैदानात 7 मध्ये राहुल आणि महेश ही जोडी. राहुल सोमने स्ट्राइक एंडला बॅटर. इकडे आपण पाहतोय ब्लॉक होलचा बॉल होता. एक सिंगल मात्र नक्कीच मिळते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 47 ऑन ए बोर्ड. 47 धावा धाव फलकावरती आहेत. 4 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जाणता राजा बदलापूर गाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना राज क्रीडा मंडळ कुळगाव. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपण ही सूचना पोहोचवतोय. चला कुळगाव संघ आणि जाणता राजा बदलापूर. चला राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम जाणता राजा बदलापूर. या ओव्हर नंतर आपण लगेचच उपस्थित व्हायचं. टॉस आपण करणार आहोत. स्विच हिट केलाय, अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषा बाहेर मारली आहे त्यांनी कल्टी. ठोकला हा चौकार. पहिल्याच बॉल वरती स्वॅक्स नाही तर चौकाराने करणार आम्ही स्वागत हे मात्र सांगितलंय. बॅटिंग करत असताना राहुल सोमनेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. हाफ सेंचुरी देखील आपल्या टीमची कंप्लीट केली आहे. 51 धावा धाव फलकावरती आहेत. 51 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती अखेरचं षटक या बॉलिंग मार्कवरती रवींद्र. राईट मोद विकेट. ऑन अ टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तिथे कोणी नाहीये. मिसअंडरस्टँडिंग झाली आहे जरूर. थोडंसं फंबल तिकडे पाहायला मिळालं. तिसरा धाव्याचा कॉल आणि इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय का. यस, उंगली उपर. परतावं लागेल मैदानाचा बाहेर. राहुल सोमने याला तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना परतावं लागलंय आणि अजून एक धक्का लागत असताना टीम बेलपाडा संघाला फलंदाज बाद.
53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आखरी 4 गेंदें से नए बल्लेबाज यहाँ पर मैदान के बीच. विवेक नवीन बॅटर एंटर झालेत. चला थोडस स्पीडअप करा दोन्ही टीम्स, वेळ घेऊ नका. 53 धावा धावफलकावरती आहेत. चला व्हॉलेंटियर्स आपले छोटे, चला व्हॉलेंटियर्स आपली खायची व्यवस्था केलेली आहे. बोलो तयार. ओ इकडे आपण पाहतोय मिस सॅमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा. फाईन लेगला तिथे फिल्डर होते, त्याला बीट करून डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, त्याच्या हातामध्ये बॉल नक्कीच पाहायला मिळतो आणि या 2 धावा मिळतात. 55 ऑन ए बोर्ड. चला आपले लहान मुलं व्हॉलेंटियर्स या, चला चला खाण्याची व्यवस्था केली, धावत या लवकर. इनिंग नंबर 1 चा खेळ इथे नक्कीच कंप्लीट झालेला आहे. सर टॉस देखील आपण करतो नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला जाणता राजा बदलापूर गाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम कुळगाव, राजक्रीडा मंडळ कुळगाव. उमेशजी सोनकर देखील इथे उपस्थित झालेत, कॅप्टन कुल त्या टीमचे. आणि एका बाजूला आपण पाहतोय तेजस मेर देखील आलेत. चला तेजस या आपण टॉस आपण करतोय नेक्स्ट मॅचचा. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. 56 धावांची आवश्यकता आहे. 56 रन्स टू विन. टॉस देखील आपण केला जातोय. सचिनजी भोईर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे टॉस इथे केला जातोय. भरपूर मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेसाठी. टॉस जिंकला टीम बदलापूर गाव या संघाने. लगेच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा थोड्याच वेळात. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. 55 धावा धावफलकावरती लागले गेले. 56 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका, आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत, कारण की याच्यानंतर भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला विनंती आहे. चला मॅचला आपण लगेचच सेकंड इनिंगला सुरुवात करतोय आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण करतोय मायक्रोफोन वरती इन्व्हाइट आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण सरांना. थँक्यू सो मच.
हा देखील फटका बिगिट करण्याचा प्रयत्न. सचिन नाराज आहेत थोडेसे स्वतःच्या कामगिरीवरती, कारण ना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पोहोचतोय. बॅटच्या टोळीला चेंडू ब्रेस झाला आणि त्यानंतर जमिनीला घासत मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल इथे बाली, त्यामुळे टीमची टोटल सिंगलच्या साथीने पुढे सरकतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकजी भोईर साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक पाठमोरा इनफिल्डच्या मधनं घेतला. लॉंगॉनला खेळाडू पोहोचेल, जणू काही शर्यतच लावली होती बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये. त्यामुळे तुम्ही पाहता शर्यत जिंकली. क्षेत्ररक्षकाने बॉलच्या पुढे तो होता, उचलून फेकेल. दरम्यान धावा किती 1 मिनिटला जातील? 4 धावा इथे 1 मिनिट जात आहेत. आकाशजी गायकर यांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जर्मन क्रिकेट संघ ढोके आयोजित तुम्ही स्पर्धा पाहताय. जर्मन चषक, रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबत जर्मन चषक देऊन आम्ही सन्मानित करतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती अनिकेत सोमने बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होते. 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. पहिला बॉल फॉलो केला होता, चेंडूला पाठलाग केला होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. गॅप मधून बॉलला काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. स्थाकी गेल्यावरती सचिन शिसवे याच्या नावानं आपली संघ ओळखला जातो. तोच खेळाडू सध्याच्या घडीला चाचपडत बॅटिंग करतो या मॅचमध्ये. या वेळेला देखील अंगावरती बॉल आला, त्यामुळे हलक्या हाताने आडवा बॅटने खेचला, त्यामुळे मिळेल ती सिंगल. सलग 2 बॉलचा खेळ आता संपन्न झाला, त्यामुळे सिंगल धाव 2 बॉलमध्ये खर्च करत असताना अनिकेतला तुम्ही पाहता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता जोडली जाते. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल धावफलकावरती 11 आपण जरूर पाहतो. या मॅचमध्ये दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतील यात शंका नाहीये. एका बाजूला टिटवाळा ग्रामीण, कल्याण ग्रामीणचा संघ तुम्ही पाहता मैदानावरती खेळतोय. एकविरा स्पोर्ट्स आपटी ब त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय बेलपाडा, चेअरमॅन बेलपाडा हा संघ मैदानावरती खेळतोय. मुरबाड तालुक्यातील एक ताकदवर संघ मैदानावरती उतरला. 55 धाबा बनल्या, 56 धाबा रोखायच्या. यावेळेला देखील अपील आपण पाहिले, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाब इथे मिळेल, त्यामुळे टीमची टोटल 12 धाबा. धाबा फलकावरती जोडल्या जातील. इथे हा फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक 2-2 वेगाने पोहोचतील. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि अखेर एक चांगला झेल तिथे टिपला, त्यामुळे इथून आता मैदान सोडावं लागेल ऋतिकला. फर्स्ट बाद. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती रुपेश भोईर, जितेश भोईर, मंगेश भोईर, कविदास भोईर, महेश भोईर यांच्या सोबतून साकार झालेली स्पर्धा. निकेश भोईर असतील, देबा भोईर, सर्वच खेळाडू यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय खरं तर ही स्पर्धा भरवली जाते. जयेश भोईर असतील, त्यामुळे त्यांचाही नामाचा उल्लेख व्हायला हवा. त्यासोबत आमचे अनिकेत भोईर असतील, रवी भोईर, रामदास भोईर असतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती रवींद्र आता दाखल होतोय. मुख्य पंच विष्णू शिंदे सरांना आपण पाहतोय. जर
डोक्यावरती व्हाईट बॉल त्यांनी दिला तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर कॅश प्राइज गुपित असणार. डोक्यावरती उभा राहत असताना जर व्हाईट बॉल त्यांनी चिन्ह दाखवला तर त्यांच्यासाठी 1000 रुपये. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. अनिकेतला तुम्ही पाहताय बैदरावरती तो दाखल झालाय. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम बेलपाडा संघ करत असताना त्याला माहिती आहे 56 धाबा रोखायच्या. याच अनुषंगाने तुम्हाला बॉलिंग पाहायला मिळेल. फक्त 2 धाबा खर्च केल्या. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. अनिकेत सोमने मैदानावरती दाखल होतो. या मॅच मध्ये नवीन बॅटर रवींद्र दाखल झालाय. चांगली फटकेबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सेमी हेलिकॉप्टर उडवलाय त्यामुळे इथून एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित मिळेल. ते सिंगल डबलने काम चालणार नाहीये कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर इथून आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट दाखवावे लागतील या मॅच मध्ये. सचिन नावातच सर्व काही आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. फटका पोहोचला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला जज करतोय आणि अखेर सचिन शिचवे जो अडखळत खेळत होता या मॅच मध्ये त्याला देखील आता मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. आपली संघाचा प्रेम जर मैदानावरती दाखल झाला 3 बॉल 3 षटकार आले तर ललित राणे एरंदळचे त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 13 धावा. आदेश चव्हाण मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये खर तर जिंकण्याचा आदेश आता द्यावा लागेल आदेशला. तोच खेळाडू मैदानावरती दाखल झाला. इथून फटकेबाजी चांगली करावी लागेल. एका मागे एक फलंदाज आउट होत गेलेत. संघाची जिम्मेदारी कोणत्याच खेळाडूने घेतलेली नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये मी म्हणेन आपली संघ कुठेतरी अडकळलाय. एक सामना जिंकलाय टीम जर्मन इरंदर संघाने तर एक सामना जिंकलाय टीम जय हनुमान जोबेली संघाने. त्यामुळे आज जो संघ हनुमंताच्या आशीर्वादाने खेळतोय त्यांचा विजय पक्का आहे. परंतु या मॅच मध्ये आता अजूनही पार्ट जड आहे टीम जय हनुमान बेलपाडा संघाचा. फुलटॉस बॉल होता. पंचांकडे अपील आणि अखेर फलंदाज बाद. LBW च्या स्वरूपात धक्का लागेल अजून एक टीम आपली संघाला. फलंदाज बाद. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. नवीन खेळाडू मैदानावरती रोशन आलेत. राहुल सोमनेला तुम्ही पाहताय षटक क्रमांक 3 चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती बारबेल. पहिल्या बॉलवरती विकेट आली. पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल ची समाप्ती आता होत असताना या मॅच मध्ये मी म्हणेन टार्गेट तेवढं मोठं नव्हतं. 56 धाबाचं टार्गेट चेस करत असताना कुठेतरी संघ अडचणीत सापडलाय. आपटी बी या बळीला देखील इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल सलग आता डॉट टाकतोय. संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. या मॅच मध्ये धावफलक तुम्हाला पार मिळेल. 13 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. रिव्हर्स अटेम्प्ट केला. फटका चांगला. धावा देखील चांगला मिळतील. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या डोक्यावरनं मौल सीमा पार षटकार.
षटकार ठोकलाय. धाव फलक वेगाने पुढे सरकतो. 19 धावा. या वेळेला देखील लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल चा इशारा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. विष्णू शिंदे सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल त्यांनी घोषित केला, त्यामुळे धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल सिंगलच्या साथीने 20 च्या आकड्यावरती जाऊन आता पोहोचली आहे. इथे देखील अपील तर झाली आहे, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे सिंगल लेग बायच्या स्वरूपात शेवटचा बॉल ऑन साईडला खेचलाय. मागचा पाय वाकवला आणि अखेर आदेश चव्हाणने षटकार दाखवलाय. बॉल सीमा पार. मॅडविकेटला ठोकलाय षटकार. कैलास बिरकोटे आणि रोहित पवार यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार मारले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला 3 बॉल 3 षटकार आले कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून, तर कैलास पवार, कैलास बिरकुटे आणि रोहिदास पवार यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक षटकार तर ठोकलाय, सलग 2 अजून मारावे लागतील आदेशला, त्यामुळे या मॅचमध्ये तुम्ही पाहताय धावफलक 3 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. 27 धावा धावफलकावरती जोडले जातील. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक 29 धावाची गरज आहे. महेश हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हर चा इशारा पंचांनी घोषित केलाय. 1 बॉलचा इशारा पंचांनी आपण पाहतो इथे घोषित केलाय, त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारचा चेंडू जर टाकला तर दंडित करण्यात येईल. हे चित्र आता आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला देखील लाईन खराब. अंपायर
एक बॉल 4 धावांची गरज. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. एकदा जोरात डाळा दोन्ही संघासाठी. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगतोय. एक बॉल 4 धावांची गरज. स्टॅकिंग वरती प्रसाद दाखल झाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट बॉल डीप मध्ये चाललाय. दरम्यान एक सिंगल मिळेल, परंतु सामने ते जिंकलाय टीम जय हनुमान क्रिकेट संघ बेलपाडा. या टीमने अभिनंदन. तर हार्ड लक टीम आई एकविरा स्पोर्ट्स आपटी बी. चला शेक हँड करा, मैदान सोडा आणि लवकरात लवकर टीम जांताराचा बदलापूर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर कुळगाव टीम आपली सलामी जोडी पाठवा.